थोड्याच वेळात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण इथे पार पाडणार आहोत. तुमचा पण करा. तुम्ही करताय की जाताय? चला दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय. नितीन पाटील आपल्या सांगत आपण यावरती चला. तसेच एससी फोर्टचे संघ मालक संघनायक राजू राणे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण आपल्या संघात आपण वरती यायचंय. चला या मित्रांनो प्लीज फास्ट. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय. हॅलो हॅलो निलेश दा थोडा आवाज वाढा सांगा. आवाज थोडा नॉर्मल. हॅलो चेक. एजे स्पोर्टची बॅट कोणाकडे असेल ना त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. हॅलो हॅलो थोडा आवाज वाढवायचा. हॅलो प्रशांत सोने यांची एजे स्पोर्टची बॅट कोणाकडे असेल ना मित्रांनो ती बॅट तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. हॅलो आवाज थोडा नॉर्मल वाढवा. हॅलो 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 बस राहते. बस 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 राहते. चला एसटी स्पोर्ट्स राजू रणवरे आणि त्यांची टीम त्याला विनंती करतो आपण या. चला विकास रणवरे नरेश गोपाळ माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या. दादा संजय दा संजय दा हो संजय दा दादा हा. चला मी आपल्या शाहूवाडी तालुका क्रीडा असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करतो की आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण यायचं. चला अनिल पाटील चला सगळ्यांना विनंती करतोय. किरण शिंदे चला आपण इकडे या चला प्लीज. आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये एक चांगली स्पर्धा आजची सभा चांगली स्पर्धा आपण पाहिली. त्याने स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं 2 दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला पंचांची एक दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. असे या स्पर्धेत पाहिले गेलं तर महेंद्र पवार सर, हेमंत शेट्टी सर, जय पवार, मुन्ना पठाण सर आणि आजच्या दिवसामध्ये विक्रमजी शेला सर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा येतोची शुभ सन्मान येथे केला जाईल. मी असोसिएशन कमिटीला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा येतोची शुभ सन्मान येथे करायचा आहे. एक सूचना आहे. प्रशांत सोने यांची बॅट एजे स्पोर्टची बॅट कोणाकडे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्या. एजे स्पोर्टची बॅट कोणत्या खेळाडूकडे जर असेल विनंती आहे की तुम्ही ती बॅट कॉम बॉक्स मध्ये जमा करायची आहे. हाय कॅमेरा चालू आहे तुम्ही करा. होते दादा पण काम पडलं.
मित्रांनो टाळ्यांचा गजर होते आपल्या पंचांसाठी खऱ्या अर्थानं 2 दिवसामध्ये एक दमदार कामगिरी नक्की त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असे पाहिले गेले तर असे मला मगाशी म्हणालो की महेंद्र भवा सर असतील, हेमंत शेट्टी सर असतील, मुन्ना पठाण सर असे जय पवार आणि आजच्या दिवसामध्ये विक्रमजी शेला सर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा येतोची शुभ सन्मान येथे केला जातो. त्याला मायाची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुण आठवण देऊन त्यांचा येतोची शुभ सन्मान येथे केला जातोय. या इथं बी सर इथं बी राशील या उतर त्याला फिरकन फिरवा. या ठिकाणी प्रशांतजी सोने यांची एजे स्पोर्टची बॅट कोणाकडे असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये जमा करा. तो जर प्रामाणिकपणे बॅट जमा केली तुम्हाला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मित्रांनो प्रशांत सोने यांची एजे स्पोर्टची बॅट कोणाकडे जर असेल त्यांनी कॉम्बॉक्स मध्ये जमा करा. बॅट जमा जर केली तर तुम्हाला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मित्रांनो चला विक्रमजी शेला सरांना विनंती करतो सर आपण जाऊया. आपण जो येतोची शुभ सन्मान येथे केला जाईल. मी ज्या ज्या मान्यवरांचं नक्की नावाची उद्घोषणा करतो त्यांना विनंती करतो की आपण त्वरित यायचं आहे. तसे मी आपण पाहता आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक लेजंड व्हॉइस आपल्याला पाहायला अनुभवाला मिळाले. तसे अर्थात आमचे साथी समालोचक मी राज कौस्तुभ सरांना विनंती करतो आपण या आपलं येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने येथे नक्कीच केला जाईल. त्यांना सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देऊन त्यांना मात्र सन्मानित केला जाईल. जाऊ कुठे जा तुम्ही जा अशी क्रॉस नहीं असं वो भी आएगा, लाइट भी आएगा, वो भी आएगा, लाइट कैमरा एक्शन दोनों चालू है अपने पास. यूट्यूब लाइव में दिखना चाहिए फिर. तसेच या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्या आवाजाची काळजी घेतली 2 दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं असेल तर नक्कीच एक चांगली साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात हर्षिता डीजे साऊंडचे सर्व मी सचिन दादा आणि निलेश दादा यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. आपलं जो येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने ते नक्कीच केला जाईल. चला आता लवकर आपलं जो येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने नक्कीच केला जाईल. कारण मी आपण पाहिलं आमच्या समालोचकांच्या आवाजाची खऱ्या अर्थाने ते मात्र काळजी घेतली जाते. मी निलेशजी उकिडे साहेबांना विनंती करतो. निलेश दादा आपण आपल्या सरांचं येतोची शुभ सन्मान आपण इथे करायचं आहे. सत्कार करायचा खाल्यांचा कमिटी मेंबर आहे तुम्ही. थांबा इकडे साईडला. तसेच मित्रांनो पाहिले गेलं तर तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर मित्रांनो आपण पाहिलं तर 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं UTC लाईव्ह या मराठमोळे युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण घर बसल्या या सामन्याचा स्पर्धेत आपण आनंद घेतलात. या सर्व आदरणीय सन्माननीय शैलेशजी भोईस, मनोजी मडवी सर, देव मात्रे सर आणि संदीप सर यांना विनंती टीम मधील एका सदस्याला विनंती करतो की आपण यायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने की ते केला जाईल. चला मित्रांनो प्लीज फास्ट या UTC लाईव्ह. चला UTC लाईव्हच्या टीम मेंबरला विनंती करतो आपण या विनंती करतो आपण आपल्या शुभ सन्मान आपण इथे करायचा आहे. ओ निलेश दा माईक घेऊन तो माईक हॅलो धन्यवाद. कॅमेरामध्ये नक्कीच यांच्या माध्यमातून क्लिक केले गेलाय. तसेच आजच्या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक सुंदर आवाज आणि आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळालंय. शब्दांची जुळवाजुळव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असे हर्षद पवार सर त्यांचा येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. मी नरेंद्रला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा येतोची शुभ सन्मान आपण टाळ्यांचा गजर होता एकदा हर्षद पवार साठी आपण पाहिलं की ते एक चांगलं संवाद त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. मी सगळं विनंती करतो की आपण इथे उभं राहायचं आणि नरेंद्रला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण इथे मात्र करायचा आहे. त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच या स्पर्धेची गोल सलमान सिंह देऊन त्यांचा येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जातोय.
हॅलो. तसेच मित्रांनो पहिल्या तर आजच्या दिवसामध्ये खऱ्या तर ज्याने गुणलेखकाची भूमिका पार पाडली, कारण मित्रांनो कोणती स्पर्धा म्हणते ते त्या आमचं काम फक्त बोलणं असतं, मग आता खऱ्या अर्थात सामन्याला रेखाटण्याचं काम एक गुणलेखकाचं असतं. मी आता सन्माननीय गणेश विनंती करतो आपण यायचं आपलं येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे नक्कीच केला जाईल. गणेशदा चला आपण या आपल्याला येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे जरूर केला जाईल. गणेश या प्लीज प्लीज फास्ट या. स्कोरर म्हणून आज खऱ्या तर आपला चांगला एक दमदार कामकाज आम्हाला पाहायला मिळालं आहे. मी आता विनंती करतो आपण यायचं आहे आपला येतोची शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. मी विनंती करतो दादा आपण आपल्या शुभ असते त्यांचं येतोची शुभ सन्मान आपण इथे करायचं आहे. ओ रोशनदा इकडे या. हा आमच्या दोघांचं करून टाकतो. आमच्या दोघांचं करून टाकतो नंतर मग सांगा मला बोलायला तसेच मी रोशी सरांना विनंती करतो आपण या. तुमचाच करायचं या ना. तुमचाच आहे या. तुमचाच आहे या. तसेच इथे आपण पाहिलं गेलं तर 2 दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिवली खऱ्या अर्थानं एक चांगला दमदार व्हॉइस प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं मनावरती अधिराज्य करणारा आवाज आपण ऐकलात. अर्थात रोशनजी संते सर यांचा येतोची शुभ सन्मान येथे केला जाईल. मी अमोलदार विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचा येतोची शुभ सन्मान मात्र आपण येथे करायचा आहे. माझा करून टाका. निघायला मोकळं. त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करूया ज्यांचा 2 दिवस आपण आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये. अत्यंत टॅलेंटेड समालोचक अपकमिंग रायझिंग स्टार कॉमेंटेटर सिद्धेश गायकवाड यांचा इथे आपण सन्मान करूया. व्हॉइस ऑफ पनवेल आदरणीय सुरेशजी लांबोरे साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धेश गायकवाड सरांसाठी. नामवंत समालोचक टॅलेंटेड कॉमेंटेटर सिद्धेश गायकवाड सरांचा इथे आपण सन्मान करतोय. गेली 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. चला किरण शिंदे 1 मिनिट या आपण. किरण शिंदे काल झालाय सर्वांना. काढला चॅम्पियनच्या समोर लावायला. उत्तमजी लोहार साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. उत्तम लोहार साहेबांना विनंती असेल आपण या आपला शुभ सन्मान करूया. चला संदीप चालके यांना विनंती असेल उत्तमजी लोहार साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या शुभ हस्ते. चला सूर्यदादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. सर्वांना जायचं आहे खऱ्या अर्थाने भरपूर लांब जायचं आहे त्यामुळे आपण थोडीशी घाई करूया. उत्तमजी लोहार साहेबांचं मनापासून आभार. आपला मूळने वेळ दिले या स्पर्धेसाठी आणि मुलाचं सहकार्य केलं
ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी त्याबद्दल आपले देखील आभार. तेजस साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. पुन्हा एकदा सुहासजी झोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आणि डीजे मास्टरला विनंती असेल थोडासा व्हॅल्यूम दे फक्त, लास्ट 15 ते 20 मिनिटं फक्त. त्यानंतर बक्षीस समारंभ आपण लवकरात लवकर आटोपणार आहोत. सर्वांना भरपूर लांब जायचं आहे. कडून सर्व खेळाडूंना 3,000 रुपये सगळ्या खेळाडूंना संघ मालकाकडून प्रत्येक खेळाडू हा 3,000. क्या बात आहे. तन्मय 11 हा संघ चॅम्पियन झाला. त्याबद्दल तन्मय 11 या टीमचे संघ मालक आदरणीय महादेवजी कुमार तन्मय महादेव वनांगडे यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. कुमार तन्मय महादेव वनांगडे साहेबांकडून प्रत्येक खेळाडूला 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे संघ मालकाकडून, कारण की संघ चॅम्पियन झाला त्याबद्दल. तुतारी वादक गुरव बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांचे इथे आपण सन्मान करूया. चला, तुतारी वादक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नक्कीच ज्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. सुरेशजी लांबोरे साहेबांच्या शुभ हस्ते चला, गेली 2 दिवस आपण पाहतोय संपूर्ण व्यासपीठाची जिम्मेदारी जबाबदारी ज्यांनी पार पाडली तेजल मॅडम इथे उपस्थित आहेत आणि वनिता चव्हाण मॅडम इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने सन्मान आपण करूया. नरेश गोपाल यांचे शुभ हस्ते आणि सुरेशजी लांबोरे. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस व्यासपीठाची संपूर्ण जिम्मेदारी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. तुम्ही त्यांचा करा ट्रॉफी फक्त न्या. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस संपूर्ण व्यासपीठाची जिम्मेदारी जबाबदारी ज्यांनी पार पाडली आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय. त्यानंतर आपण 10च्या 10 संघ मालक. चला, पहिला संघ आहे चॅम्पियन संघ मालक या आपला विशेष सन्मान केला जाईल. त्यानंतर आद्विक 11, द ग्रेट मराठा, प्रियांका 11, प्राची 11, शिवशंभू ग्रुप, अप्पा प्रेमी, अण्णा राजे, आय डोंजाई स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 10 संघ मालकांचा इथे आपण सन्मान करूया. चला, चॅम्पियन टीम तन्मय 11 टीमचे संघ मालक आपण या. यस, कुमार तन्मय इथे उपस्थित आहे, आनंदित आहे कारण की त्यांच्या घरी ही ट्रॉफी जाणार आहे. चला, सुहादादा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यानंतर आद्विक 11 या टीमचे संघ मालक, आद्विक 11 टीम ओनर. चला, द ग्रेट मराठा शाहूवाडी, या टीमचे संघ मालक आपण या. आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. चला, त्यांच्या बिहाफ मध्ये कॅप्टन देखील येऊ शकता, त्यांच्या बिहाफ मध्ये कॅप्टन देखील स्वीकारू शकता त्यांचा सन्मान. गणेश गायकवाड या आपण. प्रियांकाचा घेतला हे लाईनीने घेतलं ना. चला, सुरेश लांबोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यानंतर आपण सन्मान करूया प्रियांका 11 या टीमचे संघ मालक सुरेश दादा लांबोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि अमोल पिंपळे यांच्या शुभ हस्ते आपण
सुरेश दादा लांबोरे यांचा इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने सेमीफायनल पर्यंत हा संघ पोहोचला होता. थोड्याशा चुका झाल्या त्यामुळेच संघ पराभूत झाला मित्र म्हणेन. काय हरकत नाही, पुढील वर्षासाठी शुभेच्छा असतील. त्यानंतर प्राची इलेव्हन चंद्रकांत कांबळे साहेबांचा संघ आहे. प्राची इलेव्हन टीम ओनर या आपण शिवशंभू ग्रुप. चला प्राची इलेव्हन जे आहेत. येस, चला नरेश दादा गोपाल यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया प्राची इलेव्हन या टीमचा. त्यानंतर शिवशंभू ग्रुप मान पातवडे किरण शिंदे संघ मालक आहेत. किरण शिंदे यांच्या मालकीचा संघ शिवशंभू ग्रुप. याही टीमने 2 सामने जिंकले होते, परंतु नेट रन रेटने तो संघ पाठीमागे राहिला. आणि किरण शिंदे यांचा सन्मान आपण करूया. सुहासजी झोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा किरण शिंदे यांचा सन्मान करूया. यंदा कर्तव्य आहे त्यांचं, सर्वांना इन्व्हिटेशन असणार आहे. येस, त्यानंतर अप्पा प्रेमी इलेव्हन या टीमचे संघ मालक आपण या. अप्पा प्रेमी इलेव्हन आणि अण्णा राजे आणि अप्पा प्रेमी टीम ओनर. चला या. बावकीचं जमा करायला लागतं. चला अण्णा राजे आणि अप्पा प्रेमी या दोन्ही संघांचा आणि त्यांच्या संघ मालकांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर अप्पा प्रेमी या टीमचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स राजेंद्र रणवरे इथे उपस्थित आहेत. चला येस, आराध्य आहेत, खऱ्या अर्थाने छोटे मालक आहेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचे संघ मालक आराध्य इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर आई डोंजाई स्पोर्ट्स टीम ओनर. आई डोंजाई स्पोर्ट्स शेवटचा संघ आहे. साहिल येत आहे आय थिंक. आई डोंजाई स्पोर्ट्स. त्यानंतर इथे आपण विशेष सन्मान करूया. राजेंद्र रणवरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया. खऱ्या अर्थाने ही लीग यशस्वी बनवण्यासाठी ज्यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे गेले कित्येक महिने, नक्कीच या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, सर्वांचे लाडके अध्यक्ष शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी चाळके साहेबांचे इथे आपण करूया सन्मान. राजेंद्र रणवरे यांच्या शुभ हस्ते आपण संदीप दादा चाळके साहेबांचा सन्मान करूया. स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अध्यक्ष संदीप चाळके साहेबांसाठी. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी कित्येक दिवस, कित्येक महिने ज्यांनी अफाट मेहनत घेतलेली आहे
आदरणीय अध्यक्ष संदीप चाळके साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान करूया दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्यांचं विशेष योगदान आहे या स्पर्धेसाठी, याही सीझनसाठी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कुमारी धृती राजेंद्र रणवरे यांच्या माध्यमातून टी शर्ट होत्या. आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय राजेंद्र रणवरे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सुरेश दादा लांबोरे साहेबांना विनंती असेल, खूप मोठं योगदान असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. टाळ्या होऊन जाऊ दे, एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान असतं आणि स्पेशली या शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग साठी ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते आदरणीय राजेंद्र रणवरे साहेबांचे इथे आपण करतोय विशेष सन्मान. चला, 2 मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं, सेमीफायनल आणि मेगा फायनल. चला, उत्तमजी लोहार साहेबांना विनंती असेल, दोन्ही मॅन ऑफ द मॅच नितीन पाटीलच आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या नितीन पाटील साठी. येस, दोन्ही मॅन ऑफ द मॅच आपण एकत्र देऊया नितीन पाटीलला. रन मशीन नितीन पाटील, दोन्ही सामनेचा मॅन ऑफ द मॅच. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे नितीन पाटीलची. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांना विनंती असेल, आता व्यासपीठाच्या आपण अगदी जवळ या, कारण की बक्षीस समारंभ आपण सुरू करतोय. आणि चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. आणि बक्षीस समारंभ सुरू होण्याआधी शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 ही स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आपण पारितोषिक देऊया. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा पाहिली. यावर्षी षटकार किंग आणि चौकार किंग साठी देखील पारितोषिक आहेत. आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मधील चौकार किंग आहे चौकारांचा बेताज बादशाह, किंग ऑफ 4 सूरज निकम, ज्याने 15 चौकार लगावलेत या स्पर्धेमध्ये. किंग ऑफ 4 सूरज निकम. गणेश लाळे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. किंग ऑफ 4 सूरज निकम, ज्याने 15 चौकार लगावलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गणेश लाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. किंग ऑफ 4 सूरज निकम. त्यानंतर आपण देऊया षटकारांचा बेताज बादशाह. सर्वाधिक षटकार ज्याने लगावलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट नितीन पाटीलने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 षटकार लगावलेले आहेत. सचिन लोहार यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे 1100 रुपयांचं पारितोषिक. टाळ्या होऊन जाऊ द्या. नितीन पाटील, षटकारांचा बेताज बादशाह, 1100 रुपयांचं पारितोषिक आहे.
शिवाजी पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आणि सुभाषजी कारंडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आणि प्रदीपजी वीर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. शिवाजी पाटील, सुभाष कारंडे आणि प्रदीप वीर या तिन्ही मान्यवरांचे इथे आपण सन्मान करूया. चला या तिन्ही मान्यवरांचा सन्मान करूया. सुहासजी जोरे, नरेशजी गोपाल आणि सुरेशजी लांबोरे या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपण शिवाजी पाटील साहेबांचे इथे सन्मान करूया. शिवाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय नरेश गोपाल यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर निलेशजी शेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. निलेश शेडेकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मुख्य व्यासपीठावरती निलेश शेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सुरेश दादा लांबोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. सिद्धेश गायकवाड, तर आपण देऊया शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील बेस्ट फिल्डर हे पारितोषिक. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि खेळाडू आहे संघ मालक राजेंद्र रणवरे. बेस्ट फिल्डर साठी 1111 रुपयांचं रोख पारितोषिक आहे आणि चषक आहे. बेस्ट फिल्डर क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1111 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. आणि आदरणीय उत्तमजी लोहार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया 1111 रुपयांचं पारितोषिक आणि ब्युटिफुल ट्रॉफी राजेंद्र रणवरे. टाळ्या होऊन जाऊ द्या. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील बेस्ट फिल्डर. त्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज साठी चषक आहे. बेस्ट बॉलर गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज साठी चषक आहे, मिक्सर आहे आणि रोख रक्कम 1515 रुपयांचं पारितोषिक आहे. मिक्सर देखील आहे. घरचे आनंदित असतील कारण की आज मिक्सर घरी येईल. तेजस पोल साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया. उत्कृष्ट गोलंदाज शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील बेस्ट बॉलर आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 5 विकेट हॉल देखील पूर्ण केलेला आहे. आणि पुन्हा एकदा संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि खेळाडू आहे अभि मोरे. सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये.
कॅश प्राइज आहे 1515 रुपयांचं. 1515 रुपयांचं पारितोषिक. ट्रॉफी देखील आहे. उत्कृष्ट गोलंदाज मिक्सर देखील आहे. भरघोस पारितोषिक अभि मोरेला मिळत आहेत. एकाच मॅच मध्ये 5 विकेट घेतले आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, लीडिंग विकेट टेकर. टाळ्या होऊन जाऊ द्या. कॅश प्राइज आहे 1555 रुपयांचं. टाळ्या होऊन जाऊ द्या अभि मोरेसाठी. मिक्सर, क्या बात आहे. भरघोस पारितोषिक आहेत. ही खासियत आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगची. मी अध्यक्ष साहेबांचं मनापासून आभार मानून की घरगुती वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज आणि लीग आहे, त्यामुळे आपण पहिल्या मॅच पोहोचून शेवटच्या मॅच पर्यंत धावा विकेट काउंट करत असतो. कारण की लीग मध्ये कोणतेही अंतिम 2 संघ किंवा 4 संघांमध्ये आपण देत नाही. शेवटपर्यंत त्या धावा विकेट काउंट असतात कोणत्याही लीग स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने सर्वाधिक धावा बनवलेल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये धाव बनवल्या 93. संघ आहे द ग्रेट मराठा शाहूवाडी आणि खेळाडू आहे प्रशांत सोने. उत्कृष्ट फलंदाज. फलंदाजसाठी चषक आहे, मिक्सर आहे आणि रोख रक्कम 1555 रुपयांचं पारितोषिक आहे. तेजस्वी पोल साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. मिक्सर, रोख पारितोषिक, त्यानंतर चषक देखील. चला, घरचे आनंदित असतील भरपूर. आज मिक्सर येईल आपल्या घरी. चला, चर्चा देखील करणार आहोत. प्रशांत सोने बेस्ट बॅट्समन आहेत या स्पर्धेमधील. मिक्सर, कॅश प्राइज, ब्युटिफुल ट्रॉफी. प्रशांत उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मिळत आहे. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाली आणि या स्पर्धेमध्ये तू बेस्ट बॅट्समन आहेस. सर्वप्रथम आयोजित केलेलं जे लीग स्पर्धा आहे ती अत्यंत चुरशीची पण पूर्ण झाली. आणखीन सर्व संघांनी आपापला चांगला एफर्ट दिला. जो चांगला खेळला तो विनर झाला. सगळ्या संघांनी आपापलं 100% दिलेलं आहे. आणखीन वैयक्तिक माझं सांगायचं झालं तर ठीक आहे, आमच्या टीमनी चांगला सपोर्ट केला, विश्वास ठेवला, त्याचं हे फळ आहे. एकंदरीत ही संकल्पना कशी वाटली? 10 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता आणि खूप चांगले व्यासपीठ निर्माण करून दिलं. या स्पर्धेबद्दल, या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर अतिशय उत्तम प्रकारे झालं. कारण कोणतंही उद्घाटन थोडंसं लेट झालेलं, पण तरी पण शेवट व्यवस्थित वेळेत झालेला आहे. आणखीन यावेळी 10 टीम केलेल्या, तर 5-5 टीमचे जे होत्या 2 पोल, त्यामध्ये खूप चुरस हे झालेली आणि पॉईंट नॉर्मल पॉईंटवर संघ वरती गेलेले आहेत. त्यामुळं नेट रन रेटनी, त्यामुळं चांगली संकल्पना झाली. स्पर्धा पण अतिशय उत्तम झाली. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील पुढील स्पर्धेसाठी. त्यानंतर आपण देऊया आदर्श संघ. आदर्श संघ आपण देऊया. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 10 संघ खेळले. ते 10 संघातून आदर्श संघ, ज्या संघाने खऱ्या अर्थाने कोणतीही कॉन्ट्रोवर्सी केली नाहीये आणि आमचे जे 4 पंच होते त्यांनी डिसाईड केलं आणि आदर्श संघाची निवड केलेली आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील आदर्श संघ आहे प्राची 11. शिस्तबद्ध संघ अमोल कांबळे यांना विनंती असेल आपण या. आज भरपूर ट्रॉफी अमोल कांबळेच्या घरी जातील. यस, आज संघ मालक नाहीयेत, त्यामुळे यस त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांच्या बिहाफ मध्ये ही ट्रॉफी ते स्वीकारतील. सुरेश दादा लांबोरे यांना विनंती असेल. सुहास दादा या पण पुढे. संदीप दादा आपण देखील या पुढे. किरण या पण पुढे.
त्यानंतर आपण देऊया शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक संघ आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, रोख रक्कम 51,000, आकर्षक 51,000 रुपये व आकर्षक चषक आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने क्रिस्टल ॲक्रेलिक ही ट्रॉफी आहे आणि सुभाषजी कारंडे साहेबांना विनंती असेल, प्रदीप वीर साहेबांना विनंती असेल, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण यापुढे आपले शुभ हस्ते आणि तेजसजी पोल साहेब आपण देखील या. तेजस पोल, प्रदीप वीर, सुभाषजी कारंडे, चला सर्व मान्यवरांना विनंती असेल, उत्तमजी लोहार साहेब देखील आहेत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. टाळ्या होऊन जाऊ दे. 51,000 रुपये व आकर्षक ही ट्रॉफी. हॅलो हॅलो आराध्य इथे उपस्थित आहेत. कोनर छोटे मालक आराध्य पाटील मोरया. जय. त्यानंतर आपण देणार आहोत, चला कॅप्टन आहे आपण राजेंद्र रणवरे, थोडीशी आपण चर्चा करूया. द्वितीय क्रमांकाचे मानकरी संघ आहेत. खऱ्या अर्थाने अप्रतिम खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स झाला, थोडासा अंधार झाला, त्यामुळेच अंतिम सामना कमी षटकांचा आपण खेळवला आणि संघ जरी पराभूत झाला असेल तरी देखील अभिनंदन तुमच्या टीमचं, कारण की 10 संघांनी सहभाग नोंदवला, त्यामधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुमच्या टीमने मिळवलेलं आहे. हे अंधाराचा नक्कीच आम्हाला तोटा झाला, कारण काल आम्ही हट्ट करत होतो की एक मॅच झाली पाहिजे होती. ती मॅच काल झाली असती तर आम्हाला हे भोगायला लागलं नसतं. खरं तर ह्या मॅचचा रिझल्ट वेगळा झाला असता, जर उजेड असता तर नक्कीच वेगळा रिझल्ट झाला असता. ही संकल्पना कशी वाढली? गेली 4 सीझन यशस्वी आयोजन, खूप चांगलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला या स्पर्धेच्या माध्यमातून. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? व्यासपीठ हे असोसिएशन, मी आजपासूनच बोलत आलेलो आहे की असोसिएशनने खेळायला दिलं त्यामुळे आमचं नाव झालंय. पण असोसिएशननी फक्त ही बाब लक्षात घ्यावी की फायनल ही दरवर्षी, आता मी तिसरी फायनल खेळतोय, दरवर्षी असे अंधारात होते, त्याचा एका टीमला फायदा होतो. ह्या गोष्टीबद्दल मला असं वाटतं की काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. नक्कीच याही गोष्टीचा तोडगा पुढील वर्षी पुढील सीझन मध्ये निघेल ही आपण अपेक्षा बाळगूया नक्की संपूर्ण असोसिएशन कडून आणि आयोजकांकडून की अंतिम सामना जास्तीत जास्त षटकांचा व्हावा हा प्रयत्न पुढील वर्षी 100% असणार आहे. त्यानंतर आपण देऊया विजेत्या संघ मालकासाठी वॉशिंग मशीन आहे. आदरणीय भरतजी देवळेकर साहेबांच्या माध्यमातून वॉशिंग मशीन आम्हाला लाभलेली आहे आणि विजेता संघ मालक आपण पाहू शकाल आमचे छोटे तन्मय महादेव वनांगडे. या पण आपल्यासाठी वॉशिंग मशीन आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या संघ मालकाला. वॉशिंग मशीन प्रत्येक संडेला तुम्ही खेळा, कितीही कपडे घाण होऊ द्या, आता मम्मी काही बोलणार नाहीये, कारण की वॉशिंग मशीन तुमच्या घरी येणार आहे. त्यामुळे कितीही कपडे घाण झाले तरी काही हरकत नाही. आता तन्मय क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. तन्मय इथे आहेत. कुमार तन्मय महादेव वनांगडे कट्टर शिवसैनिक आणि खऱ्या अर्थाने संघ मालक आनंदित आहेत. तन्मय बोलशील का माईक वरती? क्या बात आहे, बोलणार आहे. तन्मय कसं वाटतंय वॉशिंग मशीन तुझ्या घरी जाते, आई किती खुश असेल? तर पहिल्यांदा तर खूप छान वाटतं, कारण की ही नवीन टीम पहिल्यांदाच आली आहे आणि पहिलंच वर्ष जिंकले, ह्याच्या पुढे पण खूप जिंकेल. आणि खास तर सर्वांना धन्यवाद आणि नितीन दादाला पण धन्यवाद. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की पहिल्यांदा मी संघ मालक पाहतोय की ज्यांनी पारितोषिक जाहीर केलं. 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक खेळाडूसाठी. त्यासाठी तन्मय महादेव वनांगडे यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच अभिनंदन आणि भरपूर आनंदित असतील तुझे घरचे देखील. आई कशी रिॲक्ट करेल जेव्हा तू एक कूलर घेऊन जाशील आपल्या घरी?
काय माहिती ना, आता गेल्यावर कळेल. नाही आता मम्मी सांगे रोज तू खेळायचा, कितीही कपडे घाण होत्या यामध्ये आपण धू. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा एक फोटोशूट करा आपण. काय बोलायचंय का? चला दादा तुम्हाला काय बोलायचंय? दादा तुम्हाला काय बोलायचंय? चला दादांना काहीतरी बोलायचंय. सर्व तन्मय इलेव्हनचे जे प्लेयर आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो, कारण की प्रत्येक मॅच ही त्यांनी मनापासून खेळली आणि टीमचं नाव केलं, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नक्कीच सर्वांना शुभेच्छा असतील. सावकाश सावकाश. त्यानंतर आपण देऊया चला देऊया आपण मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी चषक आहे, मिक्सर आहे, स्पोर्ट्स सायकल आहे आणि रोख रक्कम 2555 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय आदरणीय विजयजी इंदर यांच्याकडून 2555 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल विजयजी वारंग यांच्याकडून आहे. मिक्सर आपण पाहतोय विजय भोसले यांच्याकडून आहे. म्हणजे 3 विजय यांच्या माध्यमातून हे भरघोस पारितोषिक आहेत आणि चषक देखील आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थाने भरपूर खेळाडू या रेसमध्ये होते. राजेंद्र रणवरे देखील या रेसमध्ये होते, प्रशांत सोने या रेसमध्ये होते, सूरज निकम देखील या रेसमध्ये होते, परंतु तो क्वालिफाय झाला नाही. आणि खऱ्या अर्थाने सर्वांना पाठी ठेवून या ट्रॉफीवरती नाव आपलं कोरलेलं आहे. तब्बल धाव बनवल्या 122 रन मशीन. महेश अप्पा सावंत यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे आणि संघ आहे पुन्हा एकदा तन्मय 11 आणि खेळाडू आहे रन मशीन, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मूर्ती लहान पण कीर्ती महान, नितीन पाटील मॅन ऑफ द सिरीज. नितीन पाटील साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चला चला सर्व मान्यवरांना विनंती असेल. येस बोलणारच आहे तो 100%. मॅन ऑफ द सिरीज टाळ्या होऊन जाऊ द्या. आता हेच म्हणावं लागेल सबसे कातिल नितीन पाटील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये नितीन पाटीलने केलेला आहे. 122 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मिक्सर फक्त काढा, मिक्सर काढा पडेल ती. चला नितीन शी आपण संवाद साधूया. नितीन यस बोलावं लागेल. त्याची बॅट तर बोललेली आहे, तो देखील बोलणारच आहे. मिक्सर सायकल ट्रॉफी आज भरघोस पारितोषिक नितीन पाटीलला मिळत आहेत. नितीन मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक तुला नक्कीच मिळतंय. मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थाने 122 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक तुला मिळत आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहिली असेल तर तन्मय 11 संघ नक्कीच त्या संघाचा तो कॅप्टन होता आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक तुला मिळत आहे आणि संघाचा कसा सपोर्ट होता? मी तर माझ्या सर्व संघातल्या खेळाडूंचे स्वागत करतो की त्यांनी 100% दिले आणि 100% दिल्यामुळे मी याचा पात्र आहे. मी खरं तरी सामनावीर बेस्ट बॅट्समनसाठी कधीच गेलो नाही. मी फक्त आणि फक्त मला नंबर मारायचा यासाठी गेलो होतो आणि ते मी पूर्ण गेलो.
मॅन ऑफ द सिरीज ही डेडिकेट कोणाला करशील? मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. याच्या व्यतिरिक्त तुमच्या टीमने तर 100% परफॉर्मन्स केलेला आहे, परंतु जर याच्या व्यतिरिक्त तुला क्रेडिट जर द्यायचं असेल तर तू कोणाला देशील? खरं तरी प्लेयर भरपूर होते माझ्याकडे, जसे की बॉलर होते सागर कोटकर किंवा तुषार होते, सुरेश दाव होते, जालिंदर होते. सर्व जणांनी अनुभवी खेळ खेळून ही ट्रॉफी उचलली आहे. त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, कारण की एवढे एज असूनही जालिंदर दादा एवढे खेळतात. मी त्यांना खरंच सलाम करतो भाई. नितीन, खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक तुला मिळत आहे. घरच्यांचा कसा सपोर्ट असतो क्रिकेटसाठी? सर्वप्रथम गेले 3 वर्ष मी त्याचा हताश केला होता, आणि ते पण मी माझ्या भावासाठी ही ट्रॉफी घेतली आहे. मला अभिमान आहे, माझ्या भावासाठी मी हे केलं आहे आणि त्याचे स्वप्न मी पूर्ण केले, त्यामुळे मी खुश आहे. आणि आई वडिलांचाही सपोर्ट खूप असतो माझ्यासाठी. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या नितीन पाटील साठी. मॅन ऑफ द सिरीज शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील. त्यानंतर आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 71,000 रुपये. 71,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तन्मय 11 चॅम्पियन. उत्तमजी लोहार साहेबांकडून ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तन्मय 11 चॅम्पियन. चला अभिनंदन करूया आपण तन्मय 11 या टीमचं. आणि नितीनजी पाटील पुन्हा एकदा या, थोडीशी आपण चर्चा करूया. संघ चॅम्पियन झालेला आहे. खऱ्या अर्थाने तन्मय 11 महादेवजी वनांगडे साहेब आपलं देखील अभिनंदन. महादेवजी वनांगडे साहेबांचं आपण अभिनंदन करूया. कुमार तन्मय महादेव वनांगडे यांचं देखील अभिनंदन आपण करूया. नितीन पाटील या आपण 1 मिनिट. नितीन पाटील बघा, ट्रॉफी भरपूर वजन आहे, भरपूर वजन आहे. ट्रॉफी भरपूर वजन आहे, लाईकली घेऊ नका. ट्रॉफी भरपूर वजन आहे, त्यामुळे विनंती असेल. 28 किलो वजन आहे ट्रॉफीला, त्यामुळे आपण जपून न्यायचे आहे. नितीन आमच्या सोबत आहेत. चला नितीन दादा या आपण. नितीनजी या आपण. नितीन, एक प्रश्न विचारायचा राहिला की मॅन ऑफ द सिरीजची सायकल तुला मिळालेली आहे. या सायकलवरती तो आधी कोणाला बसवशील? आता सायकलवरती मी माझ्या भावाची मुलगी आहे ना सई, तिला बसवणार. नितीन, खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज देखील आणि चॅम्पियन देखील तू झालेला आहे. कॅप्टन तो आहेस. ज्याप्रमाणे आपण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून दरवर्षी पाहत असतो की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. असोसिएशन बद्दल काय म्हणणं असेल, या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सर्वप्रथम तर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की एवढा मोठा प्लॅटफॉर्म बनवला. आणि पहिली गोष्ट म्हणजे 2 ओव्हरचे 1 ओव्हरचे जो अंधारामध्ये सामने खेळले जातात त्याचे रिझन पण बऱ्याच वेळी टीम असते, कारण की टायमिंग वरती न आल्यामुळे हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्याने येणे गरजेचं आहे, कारण की सर्व नियम हे टीमने पाळल्यानंतरच होणार आहेत. जर टीमने नियम पाळले तर 1-2 ओव्हर होणे जातील असं माझी इच्छा. क्या बात आहे. 100% तू माझ्या मनातील बोलला की आयोजकांचा कोणताही प्रयत्न असतो की 1 ओव्हरची फायनल व्हावी, 2 ओव्हरची फायनल व्हावी. त्यांचा एकच प्रयत्न असतो, जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे. हा प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण असोसिएशनचा होता. संदीप दादा चाळके आणि त्यांचा संपूर्ण जो पदाधिकारी आहेत आपले असोसिएशनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा होता. खऱ्या अर्थाने संदीप दादा यांना विनंती असेल, दादा आपण देखील आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. ही स्पर्धा यशस्वी झाली. दानशूर दाते जे आहेत त्यांचा आभार तुम्ही माना. आपल्या
खऱ्या अर्थाने 2 शब्द या स्पर्धेबद्दल. तुमची प्रचंड मेहनत आहे, कारण की असा आयोजक मी माझ्या करिअरमध्ये कधीच बघितला नाही. कारण की प्रत्येकाला मी बघतोय गेली 2 दिवस प्रत्येकाला सर्वांची साथ असते. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मी देखील संदीपला कव्हर करतो, परंतु तिथे भरपूर जणांची साथ असते. इथे मला मोजकेच दिसले दादा. ही माझ्या मनातील खंत आहे. दादांना मी विनंती असेल, दादा तुम्ही जे कार्य करताय ते नक्की तुमच्या कार्याला माझ्याकडून 100% सलाम आहे आणि तुम्ही असंच कार्य करत राहा. कारण की जर तुम्ही ती थांबलात तर ही असोसिएशन आणि ही स्पर्धा पुढे होईल की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु जर तुम्ही ही स्पर्धा राबवली आणि या असोसिएशनसाठी तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये, असं नाही की ही स्पर्धा मी बघतोय जिथे स्पर्धा असेल आपल्या असोसिएशनची स्पर्धा असेल, दादा 8 वाजता येतात, रात्री 8 वाजता जातात. त्यामुळे दादांना विनंती असेल, दादा आपण देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि संदीप दादा चाळके यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण की असा अध्यक्ष होणे नाहीये, पुन्हा होणे नाहीये असा अध्यक्ष. त्यामुळे दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि दादांना विनंती असेल 2 शब्द. सर्वप्रथम मी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या सर्व संघनायक व खेळाडू यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जे माझ्यासोबत माझ्या मोठ्या भावासारखे माझे जे शुभचिंतक आहे, जे माझे देणगीदार आहेत, त्यांचा मी पहिला आभार मानतो. की कारण की ही जी स्पर्धा आहे ही फक्त माझ्या एकट्याची नसून माझ्या सर्व खेळाडूंची आहे. आणि माझ्यासोबत जे मला सहकार्य करतात ते माझे दानशूर व्यक्तिमत्व, ते उत्तमदादा असतील, कारणे साहेब असतील, आबासाहेब पाटील असतील, सचिन पवार साहेब असतील, तेजस साहेब असतील, आणि जे काय कोकणाचं नाव राहिलं असेल तर त्या लोकांचं आहे. यामध्ये सर्व संघनायक, एक्स्ट्रीम स्पोर्टचे प्रोप्रायटर आपले राजू रनवरे, दुर्वा स्पोर्टचे मालक अनिल पाटील, ह्या सर्वांचं यात योगदान आहे. सुरेशदा लांबोरे असतील, सुभाष झोरे असतील, जे काही जे सदस्य आहेत त्या सर्वांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. आणि मी आज फक्त एक दुवा आहे, माझ्याकडून जे काही सेवा करून तुम्हाला मी देतोय ती पण तुम्ही करून घ्या. एवढं बोलून माझा एक शब्द मी पूर्ण करतो. अनेक अंतिम पारितोषिक बाकी आहे. संदीपजी चाळके दादांना विनंती असेल, खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट पंच हे देखील पारितोषिक होतं. आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मधील उत्कृष्ट समालोचक आहेत संदीप दादा चाळके यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया सिद्धेश गायकवाड यांना. सिद्धेश गायकवाड, टाळ्या होऊन जाऊ दे सिद्धेश गायकवाड यांच्यासाठी. उत्कृष्ट समालोचक, या स्पर्धेमधील अपकमिंग रायझिंग स्टार हा कॉमेंटेटर. टाळ्या होऊन जाऊ द्या उत्कृष्ट समालोचक सिद्धेश गायकवाड यांच्यासाठी. असाच प्रगती सिद्धेश तू करत राहा. खऱ्या अर्थाने तुला देखील शुभेच्छा असतील तुझ्या पुढील वाटचालीसाठी. आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल, चुकून कोणाचं मन दुखावलं असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय, धन्यवाद.